हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण नाशिक महानगरपालिका जे आहे, जे 29 महानगरपालिकांपैकी एक आहे, तेथे रिक्त पदांचा तपशील, ओरिजिनल जो रोस्टर आहे विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, ठीक आहे, यांच्या कार्यालय मागासवर्ग कक्ष जे आहे यांच्याकडनं मला हे RTI थ्रू मिळालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, 20 तारखेचं आत्ताचं हे मला भेटलेलं आहे, 2 दिवस झाले भेटून. माझे नाव आहे RTI मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपल्याला नाशिक महानगरपालिकेतील रिक्त पदांचा तपशील विषयनिहाय आणि माध्यमनिहाय आणि प्रवर्गनिहाय, म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, कसं काय, ओरिजिनल रोस्टर 25-26च्या संसमान्यतेनुसार भविष्यामध्ये येणारे भरती, म्हणजे ऑगस्टपर्यंतची भरतीचा विचार करून याच्यामध्ये रोस्टरची ही माहिती आपल्याला आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, 14 तारखेला मी RTI फिल केला होता, त्यांनी मला 6 दिवसामध्ये रिप्लाय दिला मित्रांनो. ठीक आहे, चला, हे तर ही मागणी काय मागितली काय नाही तेवढं काही महत्त्वाचं नाही. पण मित्रांनो, विषय असा आहे की आपल्याला याच्यामध्ये कोणकोणते मागासवर्ग कशी दिले, नाशिक महानगरपालिकेचं दिलेलं आहे बिंदू नामावली म्हणून ओरिजिनल रोस्टर मिळालेलं आहे मित्रांनो, जे आपल्याला महत्त्वाचं आहे. आता सध्या बिंदू नामावली होणं खूप गरजेचं आहे, तरच भरती होऊ शकते, अन्यथा काही खरं नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, बिंदू नामावली जर नाही झाली तर काहीच भरती, बिंदू नामावली जे म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये त्याला रोस्टर म्हणतो, हे जर नाही झालं तर रिक्त पदांचा तपशील किंवा ती भरतीवर पवित्र पोर्टल या ॲपवरती, म्हणजे काय म्हणतो वेबसाईटवरती ते जाहिरात अपलोड करू शकत नाहीत आणि तिथली जाहिरात येत नाही मित्रांनो. त्यामुळे बिंदू नामावली तपासून घेणं खूप गरजेचं आहे. जे आयुक्त कार्यालय आहे, विभागीय आयुक्त कार्यालय मागासवर्ग कक्ष नाशिक, इथून RTI आलेला आहे. प्रशांत तांबे सरांनी हे RTI आपल्याला दिलेलं आहे. जनमाहिती अधिकारी तसं नायब तहसीलदार हे पद आहे त्यांचं मागासवर्ग कक्षामध्ये, आणि खूप कॉपरेटिव्ह आहेत सर, आणि वेळोवेळी आपल्याला ती माहिती देत असतात. धन्यवाद सरांचे. ठीक आहे मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मी तुम्हाला रोस्टरच्या संदर्भात माहिती देणार आहे. जे रिक्त पदांचा तपशील आपल्याला भरतीसाठी काय मिळणार आहे, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांचे काय मागासवर्ग कक्ष नाशिक रोड नाशिक. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पहा, ब ड संवर्गातील उपशिक्षक सरळ सेवा संवर्गाची बिंदू नामावली नोंद वही तपासणी करण्याबाबतचं पत्र दिलेलं आहे बरं. काही मान्य आयुक्त नाशिक महानगरपालिका यांनी ते पत्र दिलेलं होतं प्रति. ठीक आहे, याने मग ते सर्व क्लिअर करून दिलेलं आहे. 7/1/26 कार्यालयास प्राप्त आणि 4/2/26 म्हणजे फेब्रुवारीमध्ये त्यांनी बिंदू नामावली तपासून घेतलेली आहे मित्रांनो. खूप चांगलं काम केले नाशिक महानगरपालिकांनी, त्यामुळे हे खूप करणं गरजेचं आहे. 4/2ला ते प्राप्त झालेलं पत्र. ठीक आहे, आणि सादर केलेलं आहे. तर त्यांना तपासून कधी दिले त्यांनी, पहा, 27 फेब्रुवारीला दिलं आहे मित्रांनो. 27 फेब्रुवारी 2024च्या SCBचं जो आरक्षण आहे त्यानुसार ते बिंदू नामावली तपासून दिलेली आहे. आणि ते सर्व जे झालेले मित्रांनो, हे काय महत्त्वाचं नाही, मी फक्त सांगतो आहे तुम्हाला. 10% विहित करण्यात आले, त्यानुसार शासन निर्णय 6/3/24 परत आदिवासी बहुल एरिया ते विचार करून सर्व दिलेलं आहे, आणि बिंदू नामावली शासन पत्र प्राप्त झालेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं मित्रांनो, पहा, म्हणजे सांगायचं तात्पर्य की फेब्रुवारी 2026ला हे बिंदू नामावली तपासणी केली, 4/2/2026ला. हे तुम्हाला क्लिअर करतो मी SCBचं आरक्षण लावून आणि पेसा क्षेत्राचा पण विचार करून. ठीक आहे, आता पहा, तुम्ही म्हणता सर हे आरक्षण म्हणजे हे जुनं आहे का नवीन आहे, तुम्हाला इथं कळवतो कसं आहे काय. ठीक आहे, 31 ऑगस्ट 2026 रिक्त पदांचं तपशील आहे मित्रांनो. 1/9/25 ते 31 ऑगस्ट 2026 रिक्त पदांचा तपशील. 31 ऑगस्ट 2026 रिक्त पदे ती कशी आहेत ते तुम्हाला कळवतो मित्रांनो. पहा, एकूण भरती प्रमाण आहे 100% उपशिक्षक, आणि मंजूर पदसंख्या 55 आहे. ठीक आहे, मंजूर पदसंख्या जी आहे 55 आहे. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये पाहू हळूहळू. ह्याच्यामध्ये पहा, आता ह्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार आपण पाहू जाऊ. अनुसूचित जातीला मंजूर पदे 7 आहेत, भरलेली पदे 2 आहेत, म्हणजे एकूण रिक्त पदे किती आहेत मित्रांनो इथं, तर रिक्त पदे आहेत 5. SC 5. ठीक आहे, अनुसूचित जमातीला किती आहेत, 4, भरलेली पदे 1, म्हणजे रिक्त पदे किती आहेत इथं, 3 आहेत. ठीक आहे, ST साठी 3 आहेत. विशेष विजा मंजूर पदे 2, भरलेली 0, म्हणजे रिक्त पदे किती झाले, 2. आणि त्याच्यानंतर पहा, भ मंजूर पदे 1, भरलेली पदे 1, रिक्त पदे 1. कळलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आहे NTC
मंजूर पदे 2, भरलेली पदे 1 म्हणजे रिक्त पदे 1 आहे. ठीक आहे, NTC. त्याच्यानंतर VZD मंजूर पदे 1, भरलेली पदे 1 म्हणजे इथं 0 रिक्त पदे आहेत मित्रांनो. ठीक आहे. विशेष मागास प्रवर्ग मंजूर पदे 1, भरलेली 0, भरावायची 1 आहे. ठीक आहे. आता इतर मागासवर्गीय OBC. ठीक आहे, मंजूर पदे 11, भरलेली पदे 12 आणि इथं -1 म्हणजे इथं OBCला मित्रांनो अतिरिक्त 1 आहे. ठीक आहे, OBC इथं अतिरिक्त 1 आहे बरं का. ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं मागं काही वेळेस अतिरिक्त असेल तर मायनसनं दाखवतात किंवा प्लसनं दाखवतात. इथं मायनसनं दाखवलेला आहे. खुला एकूण 26 मंजूर आहेत, भरलेली 19 आहेत म्हणजे खुलाला रिक्त पदे किती आहेत? 7. क्लिअर करून घ्या. 7चं कसं डिफरन्स होणार आहे त्यामध्ये EWS आणि SCBCमध्ये पण त्याचे डिवाइड होतील मित्रांनो. एकूण मंजूर 55, भरले 36 आणि रिक्त पदे किती झाले? 19. आता नवीन आरक्षण लागू केल्यामुळं SCBC आणि EWS आरक्षण लागू केल्यामुळं आता ह्याचं डिवायडेशन कसं होईल ते तुम्हाला कळवतो. पहा, SCB सामाजिक शैक्षणिक SCBC जे आहे ना आणि SCBC आणि EWS दोघांसाठी पण हे महत्त्वाचा विषय आहे. एकूण मंजूर पदे 2 आहेत. 1च्या समोर 1.5च्या पुढं 1.5च्या पुढं समजा तुम्हाला क्लिअर करून सांगतो कसं आहे ते. हे पहा, 2 कशी गेली तुम्ही म्हणता सर 1.9 आणि 2 कसे आले तुम्हाला सांगतो मित्रांनो. 1 जे आहे 1 आहे. हां, 1 ते 1.5 म्हणजे 1.5 पर्यंत समजा 1 ते 1.5 पर्यंत मागची संख्या घेतली जाते आणि 1.5चे 2 असं असेल तर समोरची संख्या घेतली जाते म्हणजे 2 संख्या घेतल्या जातात. हे बिंदू नामावली तपासणी करत असताना दिलेले हे बिंदू असतात मित्रांनो. म्हणजे एकूण संख्या इथं किती झाल्या म्हणजे 1.90 असल्यामुळे किती झाले? 2 झाले. 1.90 झाले ना म्हणजे 1.5च्या समोरची संख्या आहे. ठीक आहे, त्यामुळं तिथं 2 गृहीत धरले जाते. आणि इथं सेम तसंच आहे SCBC झाला. EWSमध्ये पण 2 पदे 1.9 आहे म्हणजे 7 पैकी 2 2 4 गेले तर ओपनला किती राहायला पाहिजे ते तुम्हाला कळतो. आता ह्याच्यामध्ये सर्व जाऊन आता ह्याच्यामध्ये काय होईल बघा. फायनल रोस्टर कसं होईल, फायनल कसं झालं आहे पहा. अनुसूचित जाती 5, अनुसूचित जमाती 3, विजा 2 जागा रिक्त आहेत, VZBला 1 जागा रिक्त आहे, VZKला 1 जागा रिक्त आहे, VZDला 0 जागा रिक्त आहेत. इतर मागासवर्गीय ज्याला आपण विशेष मागास प्रवर्गाला 1 जागा रिक्त आहे, इतर मागासवर्गीयला 0 म्हणजे OBCला 0 जागा रिक्त आहेत, SCBCला 2 गेले, EWSला 2 गेले त्यामुळे अराखीव झाले 2. एकूण जागी आहेत 19. ठीक आहे, अतिरिक्त असल्यामुळे इथे एक संख्या कमी झाली OBCची. अतिरिक्त झाली ना, एक अतिरिक्त दाखवते ते कमी करतात इकडं फायनल रोस्टरमध्ये, त्यामुळं 19 जागा ह्या रिक्त आहेत मित्रांनो. मला एवढं तुम्हाला आता हे करत असताना तुम्ही म्हणता सर कन्फ्यूज होते हे कसं. तर पहा, हे ओरिजिनल रोस्टर आहे, असं रोस्टर असते, असंच जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड होत असतात. समायोजन आणि बाकीच्या गोष्टी 80%ला कन्वर्ट करून हे फायनल रोस्टर आहे, असंच रोस्टर असते मित्रांनो. तुम्ही म्हणता सर ही जागा कधीपर्यंत रिक्त आहे तर 31 ऑगस्ट 2026पर्यंतच्या जागा रिक्त आहेत. आणि हे मागासवर्गीय कक्षानं तपासणी केलेलं ओरिजिनल रोस्टर आहे साहेब. मी सर्वांना सांगतो आहे बघा. प्रशासन अधिकारी नाशिक महानगरपालिकांची कार्यालय करून दिलेल्या कागदपत्रावरून त्यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीवरून बिंदू नामावली नोंदणी तपासणी करण्यात येत आहे. म्हणजे रोस्टर तपासणी करण्यात येत आहे. बिंदू नामावली म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला रोस्टर म्हणतात. हे क्लिअर करतो तुम्हाला. त्यामुळे हे अशा पद्धतीनं हे रोस्टर आहे मित्रांनो. तुम्ही एकदा ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अशीच तुम्हाला माहिती अपडेट या चॅनलवरून मी देत जाईन आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच अपडेट तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातली आता मी माहिती देत जाईन. इतर महानगरपालिका असतील, इतर झडपी असतील, कारण इतर महानगरपालिका झडपीच्या रोस्टरची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.